नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आवश्यक आणि फारच महत्त्वाची नोटिफिकेशन 20 जून 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही कोणत्या परीक्षेची ॲड नसून पण परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची लाईफ टाईम लॉंग टाईम तुमच्यासाठी माहिती आहे, ती म्हणजे KYC. हे 3 शब्द आतापर्यंत तुम्ही फक्त बँकिंग क्षेत्रामध्ये वापरत होते. नो युअर कस्टमर या 3 नावातच रहस्य दडलेलं आहे, जे अनेक विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कळलेलं नाही. अनेक विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले की सर या KYC वर एक व्हिडिओ बनवून द्या. आणि नेमकं MPSC साठी KYC का महत्त्वाचं आहे? तर बाबांनो, KYC म्हणजे नो युअर कस्टमर बँक का करते? तुम्हाला माहित आहे, आजकाल आपण मोबाईलवर रिंगटोन ऐकतो, तर ती रिंगटोनमध्ये तेच सांगता की बँकेतले किती घोटाळे होत आहे, तुमचे पैसे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये कसे फ्रॉड होतात, किंवा कशा फ्रॉडद्वारे तुमचे पैसे लुबाडले जातात, किंवा यापूर्वी आपली बँकिंग व्यवस्था किती डेंजरस होती, पूर्णपणे विश्वासावर होती. पण आता डिजिटलायझेशनचा जमाना आलेला आहे. सगळ्यांचे पैसे त्या मोबाईलमध्ये आलेले आहे आणि एका फिंगर टिपवर, म्हणजे आपण म्हणतो टिप, आपल्या नका अंगठ्यावर किंवा आपल्या बोटावर नका पैसे ट्रान्सफर करणं किंवा पैसे रिसीव्ह करणं जेवढं सोपी झालेलं आहे तेवढंच धोकादायक झालेलं आहे. आणि घोटाळे आपल्या भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही आहे. म्हणजे परीक्षेमध्ये सुद्धा अनेक वेळा घोटाळे झालेले आहे. आणि भारतामध्ये असं एकही वर्ष जात नाही की ती परीक्षा वेळेवर म्हणजे झाली असून ती पूर्णपणे झाली असेल, किंवा ती म्हणजे झाल्यानंतर नक्कीच तिचा रिझल्ट वगैरे लागला असेल. तुम्ही बघू शकता, नीटचे पेपर बघा किंवा इतर कोणत्याही MST CETचे पेपर बघा. हे पेपर झाल्यानंतर कधी आन्सर की चेंज होते, कधी आन्सर कीमध्ये घोटाळा होतो, कधी पूर्णचा पूर्ण पेपर लीक होतात. नेमकं याच गोष्टी अवॉइड करण्यासाठी MPSCने आता जो बँकिंग क्रायटेरिया आहे की नो युअर कस्टमर, जसं बँक KYC करून तुमचे आधार कार्ड, तुमच्या त्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेते आणि तुमच्या आधार कार्डमध्ये तुमच्या बोटाचे ठसे, तुमच्या डोळ्याच्या काही इरिस वगैरे सगळं आहे, जे प्रत्येक मनुष्यामध्ये युनिक असतं. 2 जुळे बंधू जरी असले किंवा जुळ्या बहिणी जरी असल्या तरी त्या दोघांच्या इरिस किंवा बोटाचे ठसे म्हणजे सेम टू सेम राहू शकत नाही. तर मनुष्याची सर्वात मोठी युनिक ओळख त्याची DNA, आणि त्या DNA मध्ये असणारे हे सगळे बोटाचे ठसे वगैरे जे आपल्या आधारमध्ये जमा आहे. मग आता MPSCला हेच करायचं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना काय माहीत कोणती एक नका बिमारी आहे. एकाच विद्यार्थ्याने 3-3, 4-4 वेगवेगळे नका अकाउंट ओपन केलेले आहे, 3-3, 4-4 अकाउंट, आणि त्या 4-4 अकाउंटसाठी त्याने वेगवेगळे मोबाईल नंबर सुद्धा वापरलेले आहे. मग आता असे जे भलेही त्या विद्यार्थ्यांचा काही विचार असो किंवा नसो, परंतु होऊ शकतं की समजा या विद्यार्थ्यांचे अकाउंट हॅक झाले आणि मग या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमधून काही चुकीची घटना घडली, तर शेवटी आरोप प्रत्यारोप कोणावर होणार आहे? MPSCवर होणार आहे. त्यामुळे MPSCने आता हा जो बँकिंग कन्सेप्ट आहे, जो प्रसिद्धीपत्रकमध्ये सांगितलेला आहे की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्याची प्रोफाईल KYC करण्याबाबत, तर नो युअर कस्टमरमध्ये बँक जशी एक युनिक ID, युनिक कस्टमर, आणि त्या कस्टमरचे जे बोटाचे ठसे आणि इरिस, त्याचा आधार नंबर जो मोबाईलसोबत अटॅच आहे, म्हणजे त्याला तोच व्यक्ती आहे किंवा नाही, किंवा तोच कस्टमर आहे किंवा नाही, हे पटकन एका सेकंदात ओळखू येतं. आणि कोणी दुसरा त्याच्यामध्ये काही नकलीपणा करत असेल किंवा त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी काही खेळखंडोबा करत असेल तर तो ओळखला जाऊ शकतो. आता MPSCने हेच केलेलं आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे काय म्हणतात, एकापेक्षा जास्त ID नको, किंवा युनिक ID असली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांची, आणि 4-4, 5-5 अकाउंट तयार करून नका घोटाळा करता कामा नये. आणि भविष्यामध्ये MPSCवर फार मोठी जबाबदारी येत आहे सरळ सेवा वगैरे एक्झामची. सर्वात जास्त घोटाळे जर झाले असेल तर या सरळ सेवा भरतीमध्ये झालेले आहे, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे हे भविष्यातले घोटाळे आणि भविष्यातले नाही का हे जे म्हणजे ते 3-3, 4-4 नकली अकाउंट तयार करून फालतूपणा करणारे विद्यार्थी, या सगळ्यांना नामशेष करायचं या प्रणालीमधून. म्हणून नाही का आयोगाने प्रसिद्धीपत्रक 20 जून 2025ला दिलेलं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्याची प्रोफाईल, जो प्रोफाईल तुम्ही तयार केलेला आहे, किंवा अनेक विद्यार्थी आता दरवर्षी म्हणजे पासआउट झाल्यानंतर आपलं MPSCचं प्रोफाईल तयार करतात विविध परीक्षा देण्यासाठी. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपले प्रोफाईल तयार केलेले आहे आणि जे विद्यार्थी आता नवीन प्रोफाईल तयार करतील, त्या सगळ्यांना KYC अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी करावंच लागणार का? तर हो, प्लेन उत्तर आहे हो, सगळ्यांना करावं लागणार. आता काही विद्यार्थ्यांचं असं आहे की आम्ही राज्यसेवेचे फॉर्म वगैरे भरलेले आहे, त्याला काय करावं? आता काही नाही, सरळ सरळ नका, तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमच्या एखाद्या कम्प्युटरच्या एखाद्या दुकानावर जा जिथे तुम्ही फॉर्म भरले, किंवा तुम्ही घरून जरी फॉर्म भरले असेल तर तुमचा प्रोफाईल अनलॉक होऊ शकतो का पुन्हा? आणि ही नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला KYCचं तिथे दिसत आहे का? KYCच्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला KYC करता येत असेल तर ते ऑटोमेशन सगळं इथे दिलेलं आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे जुने अकाउंट आहे किंवा जुने प्रोफाईल आहे आणि जे विद्यार्थी नवीन प्रोफाईल सुरू करू इच्छित आहे किंवा ओपन करू इच्छित आहे, सगळ्यांसाठी KYC मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. यामध्ये आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की MPSCची जी वेबसाईट आहे, ओके, www.mpsc.online.gov.in, यामध्ये विविध पद्धतीने एक वेळची नोंदणी, वन टाईम रजिस्ट्रेशन करावी लागते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदवण्याची पद्धती आणि सुविधा मार्च 2017 पासून लागू करण्यात आलेली आहे. तर हे जे आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर, जी तुमची सर्वात चांगली ओळख आहे की आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे, केवळ आणि केवळ त्याच मोबाईल नंबरवरून आता तुमचं MPSC सोबत कम्युनिकेशन होणार. त्याच मोबाईलचं तुमचं ID सोबत घेणं देणं असणार, तुमची युनिक ID. म्हणजे आता 4-4, 5-5 नका वेगवेगळे मोबाईल आणि ईमेल ID वगैरे वापरून जे काही खेळखंडोबा करतात विद्यार्थी, तो आता त्यांना MPSCला बंद करायचा आहे. आणि यामध्ये नाही का सर्वात महत्त्वाची बाब की MPSCने तुम्हाला हे KYC करण्याचे 4 उपाय सांगितलेले, 4 उपाय. ते वन बाय वन बघूया आपण, 4 उपाय. आणि या 4 उपायापैकी तुम्ही कोणत्याही एक प्रकारे KYC करून घेऊ शकता. पण मला गॅरंटीड आहे की अनेक विद्यार्थी प्रॉपर मुंबईला त्या MPSCच्या ऑफिसमध्ये कागदपत्र घेऊन जाऊन ते KYC करणं टाळणारच, कारण तो म्हणजे फारच म्हणजे तो काय म्हणू आपण, तो फार वेगळेपणा होईल तो. तर त्याच्यापेक्षा अनेक विद्यार्थी जे पहिला आणि दुसरा प्रकार आहे तो ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतील. तर हे E-KYC E-KYC तुम्हाला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. E स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक, जसं आपलं ईमेल असतं, E-ID असते. तर यामध्ये हे लक्षात घ्या सगळ्या लोकांनी. तर आपल्याला सर्वात पहिले लक्षात घ्या की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे KYC करता येईल. नंबर 3 पॉईंट आहे आयोगाचा, आणि आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियांच्या विविध टप्प्यावर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी भारतीय आणि त्यानंतर नका केंद्र शासन किंवा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर यांच्याकडून प्राप्त उपरोक्त मान्यता आणि परवानगी, म्हणजे MPSCला ही परवानगी UIDAI ऑफिसकडून भेटलेली आहे. युनिक आयडेंटिटी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जे आपलं आधार कार्ड तयार करतं, त्या केंद्र शासनाच्या सर्वात मुख्य कार्यालयाकडून MPSCला ही परवानगी देण्यात आलेली आहे आता. त्यामुळे MPSC रेडी टू गो. यामध्ये सर्वात आता 4 जे प्रकार आहे, 4 प्रकारे तुम्ही KYC करू शकतात. त्यात नंबर 1 प्रकार हा आहे की नाही, 3.1 पॉईंट, जो तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला भेटेल. आधार आधारित ऑनलाईन KYC करण्याकरता, स्पष्टपणे शब्द बघा, थोडंसं एनलार्ज करून घेतो याला मी, म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. पॉईंट जो 3.1 आहे आयोगाच्या नोटिफिकेशनमधला, जाहिरातीमधला, आधार आधारित ऑनलाईन KYC करण्याकरता उमेदवाराला त्याच्या खात्यामधील जो आधार ऑनलाईन E-KYC हा पर्याय निवडावा लागेल. म्हणजे काय करा, वेबसाईट ओपन करा, www.mpsc.online.gov.in, किंवा तुम्हाला घरी ओपन करता येत नसेल, कम्प्युटरबद्दल काही म्हणजे तुमच्या प्रोफाईलबद्दल तुम्हाला साशंक असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की यार आपण करू शकत नाही, थोडीफार एक इमोशनल भीती असते, एखाद्या कम्प्युटर कॅफेवर जा आणि त्या कम्प्युटर कॅफेवर जाऊन त्याला म्हणा की ओके दादा ताई जो काही बसला असेल तिथे, आम्हाला ऑनलाईन E-KYC करायचं आहे. मग त्यातला पहिला चॉईस, पहिली चॉईस जे तुम्हाला तो सांगणार, आधार आधारित ऑनलाईन E-KYC करण्याकरता तुमचा जो प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमधला तुम्हाला ऑनलाईन E-KYC हा पर्याय निवडावा लागेल. तिथे स्पष्टपणे तो ऑनलाईन E-KYC पर्याय दिसेल. तुम्ही तुमचं म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर बघू शकता. तर पहिला जो हे आहे तुमचा नका E-KYC नका हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार क्रमांक नमूद करून प्रत्येका जो युनिक नंबर आहे आधार क्रमांक, तो आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनीवर, तर तुमच्या आधार कार्ड सोबत जो तुमचा मोबाईल नंबर अटॅच आहे, आता तुम्ही MPSC मध्ये जरी वेगवेगळे नंबर ठेवले असतील किंवा ईमेल ID ठेवले असतील, पण बँकेसोबत आहे की नाही, बँकेसोबत जो प्रकार आहे JAM, ज्याला म्हणतो आपण JAM, विद्यार्थी मित्रांनो आपण JAM म्हणतो, आपण JAM म्हणजे काय, आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये आलेला आहे. J म्हणजे जनधन आहे की नाही, जनधन खात्यासाठी, A म्हणजे आधार आणि M म्हणजे मोबाईल. आतापर्यंत हे फक्त KYCचा जो प्रकार होता तो बँकेपुरती लिमिटेड होता, की बँकांना आपले युनिक कस्टमर ओळखायचे आहे, जेणेकरून बँकेमध्ये कोणते घोटाळे होऊ नये आणि एका खात्याचा फायदा दुसऱ्या व्यक्तीने घेऊ नये. त्यासाठी KYC जे बँकेत व्हायचं, त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने JAM इंट्रोड्यूस केलं होतं. म्हणजे जनधन खात्यासाठी प्रत्येकाचं कंपल्सरी KYC करून त्यांचे आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना इंटरलिंक केले होते. MPSCने म्हणजे आयोगाने तुमच्याकडून हीच अपेक्षा केलेली आहे की आधार क्रमांक नमूद करून तुमच्या आधार क्रमांकाशी जो मोबाईल नंबर म्हणजे भ्रमणध्वनी
तुमचा जो इंटरलिंक आहे त्यावर तुम्हाला त्यावर तुम्हाला मोबाईल नंबरवर प्राप्त एक वेळेचा परवली क्रमांक म्हणजे OTP, वन टाइम पासवर्ड वन टाइम पासवर्ड OTP च्या आधारे संमत घेऊन उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावे लागणार. म्हणजे तुमचा आधार ऑथेंटिकेट करावा लागणार. तुम्ही जो पहिला पर्याय निवडला KYC किंवा ऑनलाईन KYC, तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक पुटअप करा. जो नंबर आहे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तो पुटअप करा. लगेच तुमच्या मोबाईलवर OTP येणार. तुम्ही OTP पुटअप करा, OTP सबमिट करा आणि तुमचं KYC तिथे म्हणजे तुमचा आधार नंबर तिथे ऑथेंटिकेट करून देण्यात येणार. मग आता जो नेक्स्ट पॉईंट आहे, ह्या पहिल्या पद्धतीने यशस्वीपणे KYC पूर्ण होण्यासाठी उमेदवाराच्या आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर कार्यरत असणे आवश्यक आहे. ते लक्षात घ्या. अनेक विद्यार्थ्यांना माहीत नाही आपल्या पर्सनल कामासाठी 3-3, 4-4 मोबाईल घेऊन ती नाका एक पागलपणाची बिमारी असते. ज्यांच्या त्या लोकांच्या नाका त्या पारदर्शक मोबाईलच्या मागे नाका त्यांचा जो हे असतो ना, त्यांचा मोबाईल कव्हर किंवा तो गार्ड असतो, मोबाईल गार्ड आपण जो कव्हर ठेवतो मोबाईलला, त्याच्यामध्ये स्पष्टपणे 3-3, 4-4 सिम दिसतात. इथं मोठमोठे IAS IPS अधिकारी आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपासून फक्त सिंगल सिम वापरतात. पण भारतामध्ये अशी अनेक कॅटेगरी आहे ज्यांना 4-4, 5-5 सिम वापरण्याची गरज आहे. आता हे नेमकं कशासाठी वापरतात, का वापरतात, तो त्यांचा पर्सनल, हायली पर्सनल, इमोशनल विषय राहू शकतो. 4-4, 5-5 सिम कार्ड वापरणारे, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा, रात्रीचा, लेट नाईटचा, असे 5 नंबर. पण इथं आयोगाने म्हटलेलं आहे की तुमचा जो आधार क्रमांक आहे त्या आधार क्रमांकाशी जो तुम्ही मोबाईल नंबर ज्याच्यावर तुम्हाला OTP रिसीव्ह होत आहे म्हणजे तो कार्यरत असणं आवश्यक आहे. अदरवाईज तुमच्या मनानं तुम्ही 5 पैकी किंवा तुमच्या जो जेवढेही सिम कार्ड आहे त्यातला कोणताही एक नंबर तुम्ही देऊ नका, KYC करण्याचा प्रयत्न करणार, पहिल्या पर्यायामध्ये चालणार नाही. सिंपल आहे पहिली प्रोसेस. प्रोफाईल ओपन करा, प्रोफाईलवर KYC वर नका क्लिक करा, मग नका तुमचा आधार क्रमांक टाका, तुम्हाला OTP येईल, OTP सबमिट करा. OTP सबमिट केल्यानंतर होऊन जाईल. यासाठी फक्त तुमच्या आधार क्रमांकाशी जो तुमचा मोबाईल नंबर इंटरलिंक आहे तो चालू असणं आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, ओके, याच्यामध्ये स्पष्टपणे हेडिंग सांगितलेलं आहे, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC. पहिला प्रकार कोणता होता? ऑनलाईन. पहिला प्रकार ऑनलाईन, आणि मला वाटतं तो सर्वात सोपा प्रकार आहे. महाराष्ट्रातल्या 99.99% विद्यार्थ्यांना तोच सोपा जाणार, कारण आपल्या घरी लॅपटॉप आहे, आपल्या घरी मोबाईल आहे किंवा आपल्या गावात कुठे ना कुठे कम्प्युटर कॅफे आहे, तिथे जाऊन ती 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया करायची आहे. नंबर 2, आधार ऑफलाईन. आता ऑनलाईन वरून ऑफलाईन दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला ऑफलाईन, तो पण पेपरलेस. ओके, पेपरलेस आहे, ऑफलाईन आहे पण पेपरलेस आहे. उमेदवारांना त्यांच्या खात्यामधील आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC हा पर्याय निवडावा. आणि मग उमेदवाराने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI म्हणजे आधारची जी नाही का ही आहे वेबसाईट, याचं संकेतस्थळ आणि यम आधार किंवा यम आधार मोबाईल यम आधार मोबाईल जो ॲप आहे यामधून नोंदणीकृत क्रमांकावर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे याच्यावर इनबाउंड SMS येणार. इनबाउंड SMS द्वारे आधार सेवा केंद्रामधून बायोमेट्रिक तपशीलद्वारे उपलब्ध करून नका आधार KYC उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYC ची PDF फाईल व सदर फाईल उघडण्यासाठीचा जो पासवर्ड आहे तो अपलोड करावी लागणार. तर सेकंड प्रोसेस थोडीशी किचकट आहे, पण एवढी पण नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला हे आहे की ज्यांना मोबाईलवर किंवा घरी बसल्या लॅपटॉपवर, आपल्या डेस्कटॉपवर किंवा ऑनलाईन करायचं नाही, तर ऑफलाईनमध्ये काय करायचं तुम्हाला? ऑफलाईन म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल, डेफिनेटली घराच्या बाहेर पडावं लागेल. मग तुम्हाला नका तुमच्या खात्यामधल्या आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल KYC हा पर्याय निवडावा लागेल. उमेदवाराने भारतीय विशिष्ट म्हणजे UIDAIच्या एक तर वेबसाईटवर जावे किंवा यम आधार मोबाईल ॲपमध्ये नोंदणीकृत क्रमांकावर जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला इनबाउंड एक SMS येणार. त्या SMSद्वारे म्हणजे सिंपल टेक्स्ट मेसेज किंवा आधार सेवा केंद्र प्रत्येक गावात आहे किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर तालुक्यामध्ये आधार सेवा केंद्र आहे. तिथून तुमचं बायोमेट्रिक तपशीलद्वारे, बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या जे डोळ्याचे इरिस आणि बोटाचे ठसे दिलेले आहे त्या बायोमेट्रिक तपशीलद्वारे तुम्हाला उपलब्ध करून घेतलेली आधार ऑफलाईन KYC ची PDF फाईल आणि सदर फाईल उघडण्यासाठीचा जो पासवर्ड आहे तो नाही का पासवर्ड किंवा शेअर फ्रेज अपलोड करावी लागणार. आणि उमेदवाराने अपलोड केलेल्या तपशिलाच्या आधारे KYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल. म्हणजे मला वाटतं की आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिली प्रक्रिया जी ऑनलाईन आहे ती सर्वात सोपी आहे या ऑफलाईनपेक्षा. तरी पण आता वेगवेगळ्या गोष्टी राहू शकतात. जसं मी म्हटलं की पहिली प्रोसेस ऑनलाईन आहे, घरी बसल्या तुम्ही करू शकता किंवा एखाद्या कम्प्युटर कॅफेवर जाऊन करू शकता, पण ती काही लोकांना उपलब्ध नसेल तर ही दुसरी आहे की एखाद्या आधार सेवा केंद्रावर जा आणि त्या आधार सेवा केंद्रावर जाऊन ही दुसऱ्या प्रकारे तुमची KYC करून घ्या. नंबर 3 आहे आता आधार ऑफलाईनच आहे ऑफलाईन परंतु पेपर आधारित. पहिला प्रकार कोणता बघितला आपण? ऑनलाईन.
ज्यामध्ये तुम्हाला कोणताही पेपर कोणते डॉक्युमेंट लागणार नाही. सिंपल प्रोसेस होती पहिली. सेकंडमध्ये तुम्हाला आधार सेवावर जावं लागेल, आधार सेवा केंद्रावर, आणि तिथे तुम्हाला ते PDF वगैरे करून ते PDF डाउनलोड करून PDF अपलोड करून तुम्हाला तुमचा पासवर्ड शेअर करावा लागेल. त्यानुसार तुमची नाही का KYC होणार. तिसरा प्रकार ऑफलाईनच आहे, ऑफलाईन, पण तो आता पेपर आधारित आहे, पेपर आधारित. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की हे म्हणजे पहिला पॉईंटपेक्षा दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला पेपर घेऊन तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला KYC करायची असेल तर सदर पद्धतीने KYC साठी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहावं लागेल. हे पॉईंट पॉईंट एनलार्ज करून दाखवतो. 3.3.2 जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांनो बघा, जो की पहिले तर इथं हेडलाईन कोणती आहे, आधार ऑफलाईन पेपर आधारित, म्हणजे तिसरी पद्धत पेपर आधारित. यामध्ये सदर पद्धतीने KYC साठी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहताना उमेदवारांना सोबत खालील मूळ कागदपत्र आणावे लागेल. मग हे मूळ कागदपत्र कोणते, तुमची नाही का ओळख तपासणी करण्याकरता एकतर तुमचं नाही का आधार कार्ड कंपल्सरी, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मतदार ओळख असेल, इपिक तुमचं, त्यानंतर पासपोर्ट असेल किंवा दिव्यांग कार्ड असेल तुमचं, त्यानंतर नाही का वैश्विक ओळखपत्र असेल. यापैकी कोणत्याही नाही का दोन मूळ ओळखपत्र, दोन म्हणजे एकतर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार पासपोर्ट, हे जे नमूद केलेले आहे या नमूदपैकी कोणाची तुम्ही एक जोडी बनवू शकता, दोघांची दोन मूळ ओळखपत्र आणि त्याच्या स्वसाक्षांकित म्हणजे तुमच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी किंवा झेरॉक्स, ज्याला म्हणतो आपण झेरॉक्स, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे तिसरी पद्धत जी आहे, आणि त्यातही त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवाराच्या नावामध्ये बदल झाले असल्यास, ठीक आहे, उमेदवाराच्या नावामध्ये बदल झाले असतात. आता उमेदवाराचे नाव कोणाचे बदलतात, 90% आणि 100 म्हणजे 90%, मोर दॅन 90% मुलींचे म्हणजे स्त्रियांचे, की लग्नापूर्वी वडिलांचे नाव, लग्नानंतर तिकडचं सासरचं नाव. अशा उमेदवारांसाठी विशेष करून महिलांसाठी फार महत्त्वाचं आहे, उमेदवारांच्या नावामध्ये बदल असल्यास संबंधित राजपत्राची म्हणजे ती संबंधित राजपत्र म्हणजे तुमचं जे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे, गॅझेटेड डॉक्युमेंट, त्याची प्रत किंवा राजपत्रित अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर याच्याकडून तो नावात बदल झाल्याचा दाखला, आणि विवाहामुळे नावात बदल झाला असल्यास विवाह निबंधकाचा दाखला. तर मुलींनो जर हे बघत असाल आणि तुमचं लग्न नुकतंच झालं असेल किंवा तुमचं लग्न होऊन झालं असेल, तुम्ही MPSCची तयारी करत आहे किंवा आत्ता करायची इच्छा आहे, परंतु ज्या मॅरिड नाही का महिला आहे, मॅरिड स्त्री आहे, त्यांनी लक्षात घ्या, ऐक नाही, जर तुमच्या नावामध्ये बदल झाले असल्यास पहिला पॉईंट मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे. अनेक लोक आपलं नाव किंवा आपल्या नावामध्ये काही असेल ते कोणत्याही पद्धतीने, काही लोक त्यांना ज्योतिष सांगतात, काही लोकांना स्वतःचं नाव आवडत नाही, काही लोकांचं नाव थोडंसं नका प्रॉब्लेमॅटिक जाते काही लोकांचं. अशा याच्यामध्ये सांगण्याचा अर्थ की अनेक लोकांना आपलं नाव बदलून घेऊशं वाटतं, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाव बदलून घेतात, किंवा एकतर महिलांसाठी तर कंपल्सरी आहे की लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव बदलून जातं. तर विवाहामुळे नावात बदल झाला असल्यास विवाह निबंधक म्हणजे जो मॅरेज करणारा रजिस्ट्रार त्याचा दाखला, आणि जे मुली आहेत ज्यांनी आपल्या नावातच ओरिजिनल नावात चेंज केलेला आहे तर तो नका नावात बदल झाल्याचा दाखला त्या गॅझेटेड ऑफिसरकडून नका त्याची साईन आणि नका सही शिक्का असणारा ती तुम्हाला कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागणार. उमेदवाराने सादर केलेल्या तपशिलाच्या आधारे KYCची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, आणि सदर प्रक्रिया ऑफलाईन असल्याने याकरता वेळ लागू शकतो. म्हणजे तुम्ही गेले पण त्या दिवशी नका MPSCचं ऑफिस बंद आहे, किंवा तुम्ही गेले पण जेव्हा MPSCच्या एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये जो अधिकारी आहे तोच अधिकारी तिथे उपस्थित नसेल, किंवा मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे आणि भरपूर पाऊस चालू आहे तर तुम्हीच लेट पोहोचले आणि MPSCचं कार्यालय बंद झालं, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये गेले पण भरपूर पाऊस असल्यामुळे अधिकारीच वेळेवर येऊ शकला नाही, किंवा तुम्ही पोहोचले अधिकारी पण आहे पण त्याच दिवशी सर्व्हर डाऊन आहे. अशा वेगवेगळ्या कारणामुळे काही पण होऊ शकतं. तुम्ही पोहोचले, लंच ब्रेक झालेला असेल, किंवा जे अधिकारी आहे त्यांच्या घरात लग्न आलं असेल, मुंबईमध्ये कधी पण लग्न होतं 12 महिने, ऐक ना, तर त्यामध्ये ते लग्नाला त्यांच्या घरी लग्नात ते 2-3 दिवस अब्सेंट आहे आणि तुम्हाला तर कोणी सांगणारं नव्हतं. अशा कोणत्याही गोष्टी होऊ शकतात. मग त्यामुळे मला वाटतं पहिली, दुसरी आणि तिसरी या 3 पद्धतीमध्ये मी पहिलेच म्हटलं तुम्हाला की 99.99% लोक पहिली पद्धत सिलेक्ट करतील, कारण मॅक्झिमम लोकांचा आधार आणि मोबाईल क्रमांक हा लिंक आहे, आणि तिथे जाऊन नका फक्त तो KYC ऑनलाईन KYC सिलेक्ट करायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, OTP आला की OTP नंबर टाकायचा आहे, KYC पूर्ण. 5 ते 10 मिनिटाची प्रोसेस आहे, खूप झालं तरी. काही लोक सेकंड करू शकतात, ज्या लोकांच्या ग्रामीण भागात कम्प्युटर सेंटर नाही आहे
अत्यंत अत्यंत ग्रामीण भागात राहणारे लोक, जिथे नेट सुद्धा मोबाईलमध्ये मुश्किलने येतं, असे लोक मग तालुका लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर जाऊन तिथे नका एखाद्या आधार सेवा केंद्रामध्ये आपलं नका KYC करू शकतात. आणि काही घाबरण्याची गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. मी कसं करू किंवा काय करू तुम्हाला करायची गरज नाही. ऑलरेडी आपल्या भारतामध्ये अशा नोटिफिकेशन आल्यानंतर जे MPSC UPSCचे फॉर्म भरणारे लोक असतात, तयार करून देणारे लोक असतात, त्यांना एवढं परफेक्ट माहीत असतं की तुम्ही जाऊन फक्त सांगा त्या कम्प्युटर कॅफेवाल्याला की दादा हे MPSC जो आधार केंद्रवाल्याला किंवा कम्प्युटरवाल्याला, दादा ताई मला माझा KYC MPSC करायचा आहे. बाकी ते सगळं करून घेतात. डॉक्युमेंट सोबत ठेवा, ऑफलाईन करायला गेले असं डॉक्युमेंट सोबत ठेवा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळख केंद्र किंवा अजून त्याच्या 2 ओरिजिनल कॉपी आणि फोटो कॉपी. आणि चौथा प्रकार नॉन आधार ऑफलाईन KYC. असं होऊ शकतं एखाद्याचा आधार क्रमांक गहाळ झाला असेल किंवा एखाद्याने आधार आतापर्यंत काढला नसेल, असा एखादा महानुभाव राहू शकतो की ज्याचा आधार कार्डच निघालेला नसेल. मग अशा विद्यार्थ्याने नॉन आधार म्हणजे ज्याच्याजवळ आधार क्रमांक नाही, आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या, असा तर राहणारच नाही, पण एक घेऊन चालू आधार क्रमांक उपलब्ध नसणाऱ्या अथवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणारा. आता एखाद्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की नाही मी माझा आधार कार्ड MPSCला देणार नाही किंवा मी माझा आधार कार्डवर नका KYC करणार नाही किंवा त्याच्याजवळ आधार कार्डच नाही, अशांना सुद्धा KYC पूर्ण करण्याकरता आयोगाच्या नवी मुंबई येथे कार्यालयातल्या माहिती तंत्रज्ञान विभाग म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या विभागामध्ये व्यक्तिशः म्हणजे स्वतः उपस्थित राहावं लागेल. आणि स्वतः उपस्थित राहावं लागेल म्हणजे ऑब्वियस आहे, स्वतः उपस्थित राहताना मूळ कागदपत्र आणि ते मूळ कागदपत्र म्हणजे पुन्हा तेच की तुमचं एक तर आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट आयडेंटिटी कार्ड याचे 2 मूळ ओळखपत्र आणि त्यांच्या स्वसाक्षाती म्हणजे तुमचे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल याच्यामध्ये. आणि त्यामध्ये नका तुमच्या नावामध्ये बदल असल्यास किंवा विवाहामुळे नावात बदल झाले असल्यास उमेदवारांना जे रिस्पेक्टिव्ह दाखला सादर करावा लागेल. आणि जे उपस्थित उमेदवार आहे त्यांना त्यांच्या दोन्ही डोळ्याची बुबुळे म्हणजे तेच जे तुम्ही इकडे आधार क्रमांकासाठी केलं ते तुम्हाला प्रत्यक्ष MPSCच्या ऑफिसमध्ये जाऊन नॉन आधार कॅटेगरीमध्ये दोन्ही डोळ्याची बुबुळे, त्यानंतर चेहरा व दोन्ही हाताच्या सर्व बोटांची ठसे तिथलच्या कार्यालयातल्या यंत्रणेकडे नोंदवावं लागेल. आता एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, आधार क्रमांकाच्या आधारे पडताळणी म्हणजे KYC करणाऱ्या लोकांना एक VID युनिक VID भेटणार. युनिक VID म्हणजे व्हर्च्युअल ID. आता हा व्हर्च्युअल ID तुमचा लाईफ टाईम असणार जोपर्यंत तुम्ही MPSCचे पेपर देणार किंवा MPSCच्या विविध परीक्षा देणार. मग ती राज्यसेवा असो, गट ब गट क किंवा आता MPSCद्वारे भविष्यातही जेवढ्या परीक्षा त्यांच्या अंडरमध्ये घेण्यात येणार, तुम्हाला एक लाईफ टाईम नेहमीसाठी व्हर्च्युअल ID म्हणजे UID भेटणार. हा टोकन की जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर गेलं ते व्हर्च्युअल ID तुम्ही पुटअप करा. तुम्हाला बाकीच्या भानगडी करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही तुमच्या व्हर्च्युअल ID पुटअप करा. त्यानुसार तुमच्या व्हर्च्युअल ID नुसार केवळ आणि केवळ तुमचाच एक युनिक नाही का प्रोफाईल ओपन होईल. त्यानुसार तुम्ही तुमच्या परीक्षा वगैरे सिलेक्ट करा. तुमचं प्रोफाईल चोरी होणार नाही, तुमच्या प्रोफाईलमध्ये कोणी हॅक करणार नाही, तुमच्या प्रोफाईलचा कोणी गैरफायदा घेणार नाही किंवा तुम्ही वेगवेगळे प्रोफाईल तयार करून याच्यानंतर अशा कोणत्याही प्रकारचे घोटाळे करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही लोक म्हणजे तुम्हाला म्हणतो की तुम्ही चांगले आहे तुमच्यात काही अडचण नाही. पण काही विद्यार्थी असतात असे जे विद्यार्थी कमी आणि नका घोटाळेबाज जास्त असतात, 3-3, 4-4 ID ओपन करणारे, 5-5 मोबाईल नंबर वापरणारे, ते आता बंद होईल. व्हर्च्युअल ID युनिक ID टोकनच्या आधारे तुमची नियुक्तीपूर्वी ओळख पडताळणी करण्यात येईल. तर बघा डायरेक्ट शब्द वापरलेला आयोगाने नियुक्तीपूर्व. तर नियुक्तीपूर्व ज्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली त्याच विद्यार्थ्याची नियुक्ती झाली आहे की नाही आणि हा त्याचाच प्रोफाईल आहे की नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं अनेक वेळा घडलेलं आहे, पोलीस भरतीपासून तर मोठमोठ्या परीक्षेपर्यंत, की जो विद्यार्थी आहे तो वेगळा आहे पण त्याच्याऐवजी कोणता वेगळाच विद्यार्थी जाऊन परीक्षा देत आहे आणि नियुक्तीच्या वेळेस पुन्हा हा जो ओरिजिनल विद्यार्थी आहे तो तिथे प्रेझेंट आहे. काही लोक असे घोटाळे करण्यात तरबेज असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचा प्रोफाईल आहे तोच विद्यार्थी तिथे एक्झाममध्ये प्रेझेंट होता का आणि त्याच विद्यार्थ्याची शेवटी नियुक्ती होता का, म्हणजे युनिक की इथं घोटाळा होऊ शकणार नाही. अशा नियुक्तीपूर्वी तुमच्या व्हर्च्युअल किंवा युनिक ID मार्फत पडताळणी करण्यात येणार. उमेदवाराचा आधार क्रमांक किंवा अथवा अनुज्ञेय नसणारी कोणतीही माहिती आयोगाकडे संग्रहित केली जाणार नाही. केवळ संदर्भासाठी व्हर्च्युअल ID किंवा UID टोकन आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक हे नाही का संग्रहित करण्यात येईल. कारण आपल्या UID मध्ये पहिला शब्द आहे युनिक आणि 4 नंबरचे कॉम्बिनेशन असे वापरण्यात आलेले आहे की हे 4 नंबरचे कॉम्बिनेशन रिपीटेटिव्ह नाही. त्यामुळे आयोग
म्हणजे त्यांना UID कडून UID कडून तुमची आधार कार्डद्वारे तुमचं आधार कार्ड अजून कुठे कुठे म्हणजे इंटरलिंक असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर अजून कुठे इंटरलिंक असेल आधार आणि मोबाईल, त्याचं आयोगाला काही घेणदेण नाही. आयोगाने पूर्ण जबाबदारी घेत म्हटलेलं आहे. आयोगाकडे तुमची इतर कोणतीही माहिती संग्रहित केली जाणार नाही जी आयोगाच्या कामाची नाही, किंवा जी आधार कार्डसोबत तुमची पर्सनल आहे ती सुद्धा आयोगासोबत येणार नाही. केवळ आणि केवळ आयोगाला जेवढी आवश्यक आहे ती म्हणजे संदर्भासाठी तुमचा व्हर्च्युअल ID किंवा युनिक ID आणि तुमच्या युनिक आयडेंटिफिकेशन जो 12 नंबर आहे त्या 12 नंबरचे फक्त शेवटचे 4 नंबर आयोगाकडे येणार आहे. आयोगाकडे आधार क्रमांकाच्या आधारे ओळख पडताळणी न करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत कार्यालयामार्फत करण्यात येणाऱ्या ओळख पडताळणीच्या आधारे उमेदवारास ऑफलाईन KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आणि सदर ऑफलाईन KYC आधारे प्राप्त विदा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे करण्यात येईल. आणि त्याच्या आधारे भरती प्रक्रियेच्या परीक्षा, मुलाखत, फिजिकल टेस्ट म्हणजे शारीरिक चाचणी अथवा नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे सरळ विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने तुम्हाला स्पष्ट करून दिलेलं आहे की KYC करणं का महत्त्वाचं आहे. त्याचं एकच कारण आहे की आपल्या भारतामध्ये आजकाल आपले कोणतेही इलेक्ट्रॉनिक ज्या माहिती आहे ती हॅक होणे, त्याचा गैरफायदा घेणे आणि त्याचा म्हणजे गैरवापर करणे हे प्रकार फार वाढलेले आहे. याच्यामध्ये अनेक इनोसंट विद्यार्थ्यांचे नुकसान होतात, निष्पाप विद्यार्थ्यांचे नुकसान होतात, गरजू विद्यार्थी जो वर्षभरून मेहनत करताय त्यांचे सुद्धा नुकसान होतात. आणि हे घोटाळे करणाऱ्यांना लाज वाटत नाही, हे पैसे घेऊन घोटाळे करतात. विद्यार्थी देणारा सुद्धा पैसे देणारा तेवढाच म्हणजे माणुसकीमधून निघून गेलेला असतो जेवढा तो पैसे घेऊन घोटाळा करणार असतो. हे सगळं बंद करण्यासाठी आयोगाने हे केलेलं आहे. आयोगाने सर्वात महत्त्वाची बाब सांगितलेली आहे त्याच्यामध्ये की उमेदवारांच्या ओळख पडताळणी संदर्भातील प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 15 जुलै 2025 पासून करण्यात येईल. दिनांक 15 जुलै 2025 पासून कोणत्याही पद भरती करता आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याकरता KYC ची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही. आता जुलै महिन्यापासून जेवढ्याही परीक्षा येतील, जेवढेही फॉर्म निघतील ते सगळे फॉर्म तुम्हाला KYC झाली असेल म्हणजे मग ती KYC ऑनलाईन असेल किंवा तुमची KYC ऑफलाईन पेपरलेस असेल किंवा तुमची ऑफलाईन पेपर आधारित असेल किंवा नॉन आधार असेल, या चारही प्रकारे तुम्ही तुमची KYC केली असेल. पण सर्वात महत्त्वाची बाब, ही KYC केली असेल म्हणजे मस्ट, मॅन्डेटरी, कंपल्सरी, अनिवार्य जर केली असेल तरच तुम्हाला एक्झामचे फॉर्म भरता येणार. आणि एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी म्हणजे त्याच्यासमोर ती परीक्षाच नाही. मग जर तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही तर समोर प्री काय मेन्स काय काहीच नाही. तर सर्वात पहिला टप्पा आहे हे तुमच्या सगळ्या लोकांसाठी 101% कंपल्सरी मॅन्डेटरी आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही. ओळख पडताळणी संदर्भातल्या KYC बाबतीतली जी प्रस्तुत कार्यपद्धती आहे, वन टाइम प्रोसेस, सदर कार्यपद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया उमेदवार स्वेच्छेनुसार केव्हाही पूर्ण करू शकत असला तरी उमेदवारांनी तितक्या लवकर केलेली बरी. म्हणजे आयोगाने म्हटलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला ते ओपन करून टाकलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या घरून करा, लॅपटॉपवर बसून पहिल्या पद्धतीने किंवा कम्प्युटर कॅफेवर किंवा आधार सेवा केंद्रावर जाऊन दुसऱ्या पद्धतीने किंवा प्रॉपर तिसरी आणि चौथी पद्धती नवी मुंबईच्या MPSCच्या ऑफिसमध्ये जाऊन करा. तिथे कोणत्याही पद्धतीने करा, पण शक्य तितक्या लवकर करा. आणि म्हणू नका याच्यामध्ये माझी नम्र विनंती आहे त्या मुलींसाठी जे खतरोगे खिलाडी की काही लोक ॲटिट्यूड ही नोटिफिकेशन बघितल्यानंतर पाहू ना, जेव्हा नोटिफिकेशन येईल नवीन, आता आयोगाची एखादी नवीन ॲड वगैरे आली त्याच्या 1-2 दिवस पहिले करून घेऊ. मग ते 1-2 दिवस पहिले मोबाईल हँग होणं किंवा ते साईट हँग होणं, साईट डाऊन होणं आणि मग तुमचे फॉर्म न भरणं आणि मग रडगरानं करणं की अरे बापरे डेट चालली, माझा फॉर्म भरणं होत नाही आहे, आयोग डेट वाढवणार का, सर तुम्ही भविष्यकर्ते आहे का आणि तुम्ही आयोगाला सांगा ना आमच्या वतीनं डेट वाढवा. हे असे जे छिलूड बोगस प्रकारचे वाक्य येतात त्याच्यापेक्षा आत्तापासून कामाला लागा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर बंद करा. लगेच तुमच्या कम्प्युटर कॅफेवर किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या लॅपटॉप तुमच्या मित्राजवळ वगैरे जा आणि तिथं पहिल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं 99.99% विद्यार्थ्यांना पहिली पद्धत जी KYC ऑनलाईन आहे, एकदम इझी आहे, ती करून घ्या. तुम्हाला करता येत नसेल तर एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन करून घ्या. तर याच्यामध्ये ज्या लोकांनी हे KYC केलं नाही तर त्यांची खाती निष्क्रिय समजण्यात येणार. तर विचार करा. MPSCचं म्हणजे फक्त आता तुमचा अभ्यास आणि तुमचा जोश आणि तुमचं डेडिकेशन महत्त्वाचं नाही. ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये हे पण आहे की जर तुम्ही KYC केली नाही
ओके, ओळख पडताळणी संदर्भातली प्रस्तुत केवायसी प्रक्रियेनंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराचे केवळ एकच खाते जतन करण्यात येईल. म्हणजे आता वन स्टुडंट वन आय डी ज्याला म्हणतो आपण, जसं आपल्या भारतामध्ये आहे की नाही, एक देश एक नाका, एक देश नाका, एक देश आणि समथिंग समथिंग जे आहे, ओके, वन वन नेशन वन आयडेंटिटी, असे जे प्रकार चालू केलेले आहे, तसंच आता MPSCने म्हटलेलं आहे, ओके, वन MPSC वन, ओके, वन प्रोफाईल, म्हणजे वन, ओके, वन स्टुडंट वन प्रोफाईल, वन स्टुडंट वन ID, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. एक विद्यार्थी आणि एकच ID, खतम. बाकीचे जे असतील तुमचे इतर मोबाईल नंबरवर तुम्ही चालू केलेले, ते ऑटोमॅटिकली आता निष्क्रिय होतील. तर कोणत्या मोबाईल नंबरवर तुम्हाला आता नेहमीसाठी तुमचं वय वर्ष 38 किंवा 43 पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कोणत्या मोबाईल नंबरवर तुमचा MPSCचा हा प्रोफाईल जिवंत ठेवायचा आहे, ॲक्टिव्ह ठेवायचा, लाईव्ह ठेवायचा आहे, ते ठरवून घ्या. आणि नका लवकर शक्य तितक्या लवकर KYC पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. या व्यतिरिक्तही या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला काही अडचण असेल, तुमचे कमेंट टाका. आमची MPSC वाल्याची टीम आणि आम्ही स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करून तुमच्या जेवढ्याही शंका कुशंका आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझी नम्र विनंती आहे की मोबाईल नंबर कन्फर्म ठेवा. तो मोबाईल नंबर आधार कार्डशी अटॅच असेल तोच मोबाईल ठेवा, जो तुमचा बँकेशी बी अटॅच आहे, म्हणजे टेन्शन येणार नाही. आणि शक्य तितक्या लवकर हा व्हिडिओ बघितल्यानंतर संपल्यानंतर लगेच आजच्या आज तुमचं KYC पूर्ण करून टाका. KYC करा, ऑफलाईन KYC करा, आधार पेपरवर करा किंवा नॉन आधार पेपर आधारित करा, पण करा. मुंबईला जाऊन करा, घरी बसून करा, पण नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा धन्यवाद. थँक्यू सो मच.